लाडक्या बहिणींसाठी 8व्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपये वाटप करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना 20 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये 7 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 8वा हप्ता जमा होणार आहे आणि या 8व्या हप्त्यासाठी जवळपास 3500 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. या संदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच 8वा हप्ता आता तुम्हाला या दिवशी मिळणार आहे. तर कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार आहे, आता आपण त्याविषयी संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व महिलांच्यासाठी सूचना आहे. तसेच आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता नियमावलीत थोडेफार बदल झालेले आहेत. तुम्हाला आता हे काम दर महिन्याला करावे लागणार आहे. कोणते नवीन नियम आले आहेत, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 8व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला हा जो 8वा हप्ता मिळणार आहे, हा हप्ता 1500 मिळणार आहे की 2100 मिळणार, त्याविषयी सुद्धा आता अपडेट आपण सांगणार आहोत. तर बघा, महाराष्ट्र राज्यामधील सर्वात चर्चेत असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर बघा, या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना सरकार दर महिन्याला 1500 रुपये देत आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व महिला आनंदी आहेत. तर बघा, आता सरकार आता महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा 8व्या हप्त्याचे पैसे जमा करणार आहे. तर बघा, सर्व महिलांच्या बँक खात्यात आता सरकारकडून हे पैसे जमा केले जाणार आहेत. तर बघा, काही अर्जांची सध्या पडताळणी वगैरे सुरू होती. जवळपास लाडकी बहीण योजनेमधून 5 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणि आता 8वा हप्ता कोणत्या पात्र महिलांना मिळणार आहे, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. त्या अगोदर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार आहे, त्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना 2100 रुपयाची प्रतीक्षा आहे. कारण की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दरम्यान 2100 रुपये देण्याबाबत घोषणा महायुती सरकारने केली होती. तर आता बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहेत. तर कधीपासून जमा होणार आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये मिळण्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत जर महिलांना 2100 रुपये मिळाले तर हा त्यांच्यासाठी मोठा आधार असणारे कारण आहे की 1500 वरून थेट 600 रुपयांनी त्यामध्ये वाढ केली जाणार आहे. हे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे. तर अर्थसंकल्पामध्ये याबाबत घोषणा होणार आहे व तुम्हाला मार्च महिन्यापासूनच 2100 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, भरपूर महिलांचा प्रश्न होता की आमचे पैसे माघारी घेतले जातील का, म्हणजेच अपात्र लाडक्या बहिणींकडून आतापर्यंतचा निधी परत घेणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेली आहे. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमधून जवळपास 5 लाख महिला या ठिकाणी टोटल अपात्र करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, परंतु अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे मात्र परत घेतले जाणार नाहीत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या जुन्या अटी आहेत, शर्ती आहेत, त्याच निकष आहेत. जे नवीन निकष वगैरे काही नाहीयेत, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. ज्या महिला बसत नाहीत निकषामध्ये, त्यांना फक्त वगळण्यात आले आहे. यामध्ये असलेल्या वयाची अटीत न बसणाऱ्या महिलांचा समावेश आहे की महिला इतर योजनेचा लाभ घेत आहेत. त्यासोबत महिलांकडे 4 चाकी वाहन असल्याचे आढळून आले म्हणून त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे. तर बघा, 5 लाख बहिणींना अपात्र करण्यात आले आहे. लाडकी बहिणींचा निधी वाटप करण्यात आलेला आतापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत 10,500 म्हणजे 7 हप्त्याचे जमा झालेले आहेत. ठीक आहे. तर आता बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, कोणते आता या ठिकाणी नवीन गोष्टी या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने नवे कठोर निकष तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. तर आता बघा, मात्र याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात तो आता आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, मात्र वाढत्या आर्थिक भारामुळे सरकार नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे. यानुसार लाभार्थी महिलेची प्राप्तिकर खात्याकडील नोंद तपासली जाणार असून दरवर्षी ई-केवायसी प्रक्रियेद्वारे उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट, आता बघा, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तर या योजनेचा लाभ महायुतीतील घटक पक्षांना मोठ्या प्रमाणात मिळाला. मात्र या योजनेवर होणारा मोठा खर्च पाहता सरकार आता पात्रता निकष कठोर करत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नवीन नियमानुसार आता बघा, नवीन नियम काय आहेत, तर बघा, नवीन नाही, हा जुनाच नियम आहे. बघा, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना
योजनेतून वगळले जाईल. प्राप्तिकर विभागाच्या नोंदणी आधारे उत्पन्नाची पडताळणी केली जाईल. दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी व हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. तर बघा, या नवीन काही गोष्टी याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. तर बघा, राज्यातील जवळपास बघा 6.5 लाख लाभार्थी हे एकाच वेळी नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतील केवळ 500 रुपये मिळतील अशी पण या ठिकाणी आहे. कारण की त्यांना बघा, टोटल तुम्हाला आता बघा सध्याची जी रक्कम दिली जात आहे लाडकी बहीण योजनेमधून ती 1500 दिली जात आहे. समजा तुम्हाला इतर कोणत्या शासकीय योजनेमधून 1000 रुपये मिळत असतील, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे 500 रुपये राहिलेले आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बघा, आतापर्यंत 2,63,00,000 एवढे महिलांनी अर्ज केला होता. त्यापैकी 2,41,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत. 2.47 होत्या, परंतु त्यातील म्हणजे आता 5-5.5 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे. आणि या ठिकाणी बघा 11 लाख बघा या ठिकाणी आकडेवारी समोर आलेली आहे. अजूनही 11 लाख अर्जांची आधार क्रमांकाशी जोडणी प्रलंबित आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या नव्या नियमान्वये केवळ खरोखर गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल आणि सरकारी तिजोरीवरील आर्थिक भारही नियंत्रित राहील. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची सूचना, ई-केवायसी व उत्पन्न पडताळणीमुळे अपात्र लाभार्थ्यांना वेळीच गाळले जाईल. नवीन धोरण लागू झाल्यानंतर या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जवळपास 7 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून जवळपास 10,500 रुपये आतापर्यंत एकूण मिळालेले आहेत. तर आता आपण या ठिकाणी अपडेट पाहूया. तर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, जुलै महिन्यापासून महिलांना हे पैसे मिळत आहेत आणि जुलै महिन्यापासून ते जानेवारी पर्यंत बघा 7 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. म्हणजेच एकूण लाडक्या बहिणींना 10,500 रुपये मिळालेले आहेत. ही रक्कम महिलांच्या दैनंदिन खर्चासाठी उपयोगी ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक हप्ता वेळेवर मिळावा अशी महिलांची अपेक्षा आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7 हप्ते जमा झालेले आहेत आणि महिलांच्या खात्यामध्ये आता 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगणार आहे की कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. तर बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्या संदर्भात. आता आपण ती अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता या दिवशी पैसे जमा होणार आहेत. कारण की बघा, जवळपास 4-5 दिवसापूर्वीच ही त्यांनी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की 8 दिवसामध्ये हप्त्याचे वितरण होईल. आता 8 दिवसामधील जवळपास 5 दिवस तर या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. म्हणजे बघा, आता लाडक्या बहिणींसाठी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की 3,500 कोटी रुपयांच्या चेकवरती साईन केले आहे. 8वा हप्ता वाटप करण्यासाठी जवळपास जानेवारीमध्ये 2,41,00,000 आकडा होता. तेवढ्याच लाडक्या बहिणींना पैसे भेटले होते. त्यामध्ये फक्त 5 लाख लाडक्या बहिणी कमी होतील. तोच कोटी आकडा असेल आणि 8वा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना वाटप केला जाईल आणि 3,500 कोटी रुपये त्यासाठी ठेवण्यात आले आहेत आणि 8व्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. तर बघा, आता 8वा हप्ता कधी जमा होईल असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. तर विशेष म्हणजे 8व्या हप्त्याचे पैसे 21 तारखेपासून किंवा 22 तारखेपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होईल. परंतु याच्यामध्ये बघा, 8वा हप्ता वाटप करण्यासाठी टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैसे मिळणार आहेत. 24 तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होऊ शकते किंवा 21 तारखेपासून सुद्धा होऊ शकते. तर बघा, आता 24 तारखेला सोमवार आहे. या दिवशी देखील बँका चालू असणार आहेत. त्यानंतर जर 24 तारखेला पैसे आले तर तुम्हाला 25, 26, 27 आणि 28 तारखेपर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1,500 प्रमाणे पैसे जमा होतील. आणि जर समजा 21 तारखेपासूनच वितरण सुरू झालं तर बघा, तुम्हाला 21 ते 24 तारखेदरम्यान या 4 दिवसातच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ